महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। नाशिकमध्ये आईकडून 3 अपत्यांची विक्री। कष्टकरी संघटनेच्या धक्कादायक बाब उघडकीस आणल्यावर प्रशासनाला जाग आली। नाशिक त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव ग्रामपंचायत अंतर्गत बर्ड्याची वाडी म्हणून आदिवासी पाडा आहे। या पाड्यात राहणाऱ्या 48 वर्षाच्या महिलेने आतापर्यंत 3 अपत्यांची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार यलगार कष्टकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाला जाग आली। या सर्व प्रकारची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी समिती स्थापन केली आहे। विकलेले बालक तसेच त्याच्या कथित पालकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे। बर्ड्याच्या वाडीत बच्चीबाई विष्णू हाडोंगे वय 48 या कुटुंबासह राहतात। त्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे। गरिबीच्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी त्यांना मार्ग सापडला। आपले बाळ विकण्याचा त्यांनी आतापर्यंत आपल्या 3 अपत्यांची विक्री केली आहे। परिसरातील नागरिकांसह प्रशासनही याविषयी अनभिज्ञ होते। त्यांच्या 3 मुलींची लग्ने झाली आहेत। काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा दिवस गेले। आशा आणि अंगणवाडी सेविका यांनी बाळंतपणासाठी त्यांचे नाव सरकारी रुग्णालयात दाखल केले। त्या ठिकाणी जाण्यास त्यांनी नकार दिला। अखेर 4 ऑक्टोबर रोजी त्यांची प्रसूती झाली। या कालावधीत त्यांनी कोणत्याही प्रकारची तपासणी केली नाही। प्रसूतीसाठी त्यांना जबरदस्तीने दवाखान्यात नेण्यात आले। 2 महिन्यांनी आरोग्य कर्मचारी बाळाचे वजन घेण्यासाठी तिच्या घरी गेले असता बाळ घरी आढळून आले नाही। बच्चीबाई यांना बाळाविषयी विचारणा केली असता त्यांनी बाळाला मोठे करण्याची आर्थिक कुवत नसल्याने बाळ विकल्याचे सांगितले। हा प्रकार उघड झाल्यानंतर आरोग्य विभाग, पोलीस यासह सर्व यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या। मंगळवारी सायंकाळी या प्रकाराविषयी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हांडोगे तसेच त्यांनी आतापर्यंत ज्यांना बाळ विकले आहे त्यांच्या ताब्यातून बालकाडा घेण्यास सुरुवात केली आहे। बाळ होतं ते बाळ आता आशा सेविका पाहायला आल्या होत्या। ते बाळ दत्तक म्हणून दिले। तर ते अर्पण म्हणून त्यांना दत्तक मी केलं। अंगावर पिया दूध नाही, आमची अपेक्षा नाही तेवढं दूध आणायची आणि पाजायची, ते करता पण येत नाही मला। त्या माहिती नाही करायचा दूध, मग त्याच्यामुळे मी दत्तक म्हणून दिला। ते कोणाला दिलंय? ते खंडवी म्हणून दिला त्यांना दत्तक म्हणून। तुमच्या ओळखीचे? हा, आमचे भाऊबंदाच आहेत ते भाऊबंदात दिला। किती मुलं दत्तक दिलेत आतापर्यंत तुम्ही? 3 मुलं। आणि किती मुलं आहेत तुम्हाला? 12 मुलं किती तुम्हाला? 12 जण। 12 हे सगळे लहान मुलं तुम्ही दत्तक दिले? काय कारण, का बरं? आमची परिस्थितीच ती अवघड आहे म्हणून आम्ही पियाला अंगावर नसत आहे त्याच्यामुळे ते दिले आम्ही। तुम्हाला मुली किती आहेत आणि मुलं किती आहेत? मुलं 5 आहेत, म्हणजे 6 मुलं होते ना, त्यातून एक इकडे खंडवेन नेला, 5 माझ्याकडे आहे। आणि मुली 6 जणी। त्या कुठे? दोघी लग्न झालाय दोघींचा आणि एक माझ्याकडे आहे। आणि एक आमचे सोबत माणूस आहे ना, यांच्या घरी एक आहे आणि एक वाळीरीला आहे आणि एक एवढेच ना। तुम्हाला जे बाळ आता झालं होतं त्या अंगणवाडीचे काही लोक आले होते, आशा सेविका आल्या होत्या, त्यांनी असं पाडा आहे आणि तिथे एक आदिवासी कुटुंब आहे। बच्चीबाई हाडोंगे नावाची एक महिला आहे। तर तिला सकाळी मला असं कळालं की तिने आपले काही मुलं पैशासाठी विक्री केली आणि हे ऐकून आम्हाला धक्का बसला आणि त्याची आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला। तर त्या बाईला हे 14वं मूल झालेलं आहे अशी माहिती मिळाली। आणि या बाईला जेव्हा या 14व्या खेपेसाठी जेव्हा ती गरोदर होती तेव्हा ती कुठे तपाससाठी गेली नव्हती। आम्ही तिला, माझ्या संघाच्या कार्यकर्त्यांनी तिला हॉस्पिटलला ॲडमिट केलं। ती सुदैवाने ती सुखरूप डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी आज 2 महिने झाले, म्हणजे 4 ऑक्टोबरला ती डिलिव्हरी झाली आणि आज 9 डिसेंबरला तिन्ही ते बाळ एका कुठेतरी व्यक्तीला 10,000 रुपयाला विकल्याची माहिती मिळालेली आहे। ते बाळ तिने विकलेले आहे अशी आम्हाला 100% शंका आहे आणि आजही त्या पोटचा गोळा विकायला लागतो पैशासाठी। हे यासारखं दुर्दैवी या स्वतंत्र भारतामध्ये काय असेल? देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने 80 वर्ष होऊन गेले, आजही पैशासाठी या मातेला आपला गोळा विकावा लागतो, यासारखं दुर्दैव नाही। आपण इकडे बघत असतो की मेंढपाळांसाठी काही लोक 5,000साठी आपल्या मुलांना विक्री करतात आणि घरगडी म्हणून ठेवले जातात। अशा अनेक घटना घडलेल्या आहेत। त्याच्याही पेक्षा ही अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे।
ही वेळ या महिलेवर कोणी आणली, तर याला सर्वस्व जबाबदार हे प्रशासन आहे, शासन आहे. इतके वर्ष शासनाने काय केलं? हे गेले आपण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण सरकार बदलतो, आमदार बदलतो, या भागातले सभापती बदलतो, खासदार बदलतो, मंत्री बदलतो, आदिवासी मंत्री बदलतो आणि आदिवासींचा 9% हा जो बजेट आहे तो आदिवासी खर्च कुठं केला जातो? आज या मातेला घरकुल मिळाले नाही, अद्यापही घरकुल नाही मिळाले आणि तिला आपल्या पोटचा गोळा विकावा लागतो आणि तिच्या गेली 4 ते 5 मुलं विक्री झाल्याचा संशय आहे. माझी पोलीस डिपार्टमेंटला विनंती आहे आणि बालविकास विभागाकडे माझी मागणी अशी आहे की या सर्व मुलांचा तपास पोलिसांनी आणि बालविकास विभागाने करावा आणि या महिलेला काय हे कोण प्रवृत्त करत आहे का की क्या या महिलेला काय ही वेळ आली याचा शोध लावा अशी मागणी. तिकडे त्यावेळी तुमच्या काय निदर्शनास आलं? जेव्हा मी काल त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांना वजन काटा घेऊन गेले होते. तिथं वट्यावर बसले. म्हटलं तुमचं बाळ आणा, वजन करायचं आहे. तर ते म्हणे बाळ नाही, आम्ही देऊन टाकलं. म्हटलं कोणाला दिलं? म्हणे दिलं असंच एक जणाला, त्यांनी काही नावगाव सांगितलं नाही. म्हटलं देऊन किती दिवस झाले? तर म्हणे 8-10 दिवस झाले. त्या ठिकाणी किती मुलं होते आणि हा बाळ किती दिवसांचं होतं? तुम्ही ज्या मुलाच्या वजन करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते? हे बाळ 1.5 महिन्याचं होतं. आणि त्यांच्या घरात किती मुलं होते? तिथं माझ्याजवळ 2-3 पोरं उभे होते, त्यांचेच छोटे छोटे बाळ 2-3 होते. असे एकूण त्यांच्या घरात किती मुलं आहेत काय तुम्हाला कळालेलं आहे? नाही, मी जेव्हा जायचे तेव्हा 2-4 पोरं मला त्यांच्या घरात छोटे छोटे दिसायचे, पण एकूण किती आहेत तिथं हे माहीत नव्हतं. तुम्हाला काही मुलींचे लग्न झालेले आहे त्यांच्या. ज्यावेळेस तुम्हाला हा सगळा प्रकार त्यांनी सांगितला त्यानंतर तुम्ही हा वरिष्ठांना कळवलाय का? हो, मी त्यांचं झापावर राहतात ना ते, तिथून इथपर्यंत येईपर्यंत सुद्धा मला दम नव्हता. मी रस्त्यानेच आमच्या वरिष्ठांना फोन करत चालले होते का मी तिथे विजिटला गेले होते वजन घ्यायला, तर त्यांच्याकडं बाळ नाही आहे म्हणून त्यांनी सांगितलं. त्या आईनंच सांगितलं का मी देऊन टाकलं, दुसऱ्याला दिलं. आणि आणखी काही तुम्हाला त्यात धक्कादायक वाटलं त्या ठिकाणी? हो, खूप. म्हणजे मी नेहमी जायचे त्यांच्या घरी वजन घ्यायला, त्या माझ्याकडं बाळ आणून द्यायच्या. पण त्या दिवशी ती बाई रिकामीच बसली होती, ते त्यांच्याजवळ बाळ नव्हतं म्हणून मी त्यांचा दोघांचा फोटो पण काढून घेतला माझ्यासहित. आणि त्यांचे काही मुलं त्यांनी विकले आहेत का असं तुम्हाला काही माहिती वगैरे मिळाली? ऐकून आहे. साधारणतः किती मुलं विकले वगैरे का? 2-3 बाळं विकून आहे असं ऐकून आहे, पण बघितलेलं नव्हतं विकताना. विकलेले आहेत फक्त ऐकून आहे, पण हे खरोखर नाही आहे, कारण ह्या बाळाचा मी पाठपुरावा करत होते. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.